ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणामधली तोफ म्हणजे भास्कर जाधव आजही तोफ वेगळ्याच कारणांसाठी धडाडली आहे। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसावा म्हणून भास्कररावांनी थेट एकनाथ शिंदेंना आवाहन केलंय। बघूया। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सामान्य कार्यकर्ता असो किंवा बडा नेता, शिंदेंची शिवसेना असो व ठाकरेंची शिवसेना, सत्ताधारी असो व विरोधक, जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने बाळासाहेब ठाकरेंना मानणाऱ्यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच्या स्मृतीस्थळावर उपस्थित राहून आपापल्या परीने अभिवादन केलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातले आक्रमक नेते भास्कर जाधवांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर एकनाथ शिंदेंनाही बाळासाहेबांनी खरी श्रद्धांजली कशी अर्पण करायची याबाबत एक सल्ला दिला। या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत, त्या एकनाथराव शिंदेना आव्हान वजा विनंती मी करतो, तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे, हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू, हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे। एकनाथ शिंदेनी कोणतं धाडस दाखवलं पाहिजे एवढंच सांगून भास्कर जाधव गप्प बसले नाहीत। बाळासाहेबांसाठी एकनाथ शिंदेनी कमीपणा घेण्याचं आवाहन देखील भास्कर जाधवांनी केलंय। त्यांनी भाजपाला पाठिंबा देता कामा नये। बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, बाळासाहेबांच्या मुळे आम्ही घडलो, बाळासाहेबांच्या मुळे आम्ही इथं आलो म्हणून सांगत असाल, तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान सन्मान, गर्व, अधिकार, अहंकार, मान अपमान हा बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे आणि असं माझं जाहीर आव्हान मला विनंती आहे। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे। भास्कर जाधवांचा निरोप एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचला। बाळासाहेबांचा विषय निघाला म्हणून शिंदे देखील थोडे भूतकाळात गेले। काँग्रेस आणि पवारांसोबत मविया सरकार स्थापन करून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराशी किती बांधिलकी ठेवली असा सवालाचा बाण एकनाथ शिंदेंनी सोडला। मॅन्डेट दिलं होतं जनतेने शिवसेना भाजप युतीला, परंतु सरकार बनवलं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या बरोबर। त्यामुळे आमचा विचार जो आहे, आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाही आहे, ही बाळासाहेब अटलजी अडवाणीजींच्या काळातली आहे। आता NDAचे आमचे प्रमुख आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। आज NDA मध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत, त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार। भास्कर जाधवांचा सल्ला जेवढा एकनाथ शिंदेना झोमला नाही त्यापेक्षा कैक पटीने तो संजय राऊतांच्या जिव्हारी लागलेला दिसतोय। शिंदेचा पाठिंबा घेणार नाही, एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही बरं का। भारतीय जनता पक्षाला की सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते। हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता। बाळासाहेब असं म्हणायचे, अगदी स्पष्ट बोलायचं होतं, अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना घृणा यायला लागली यांच्यापेक्षा वेशा परवडल्या म्हणायचे। हा बाळासाहेबांचे शब्द आहे आणि ते रेकॉर्ड होते। संजय राऊतांची सडेतोड भूमिका आणि एक घाव दोन तुकडे ही स्टाईलच सगळ्या समस्यांचं मूळ आहे असं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला वाटतं। आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव देखील त्या मताशी सहमत होताना दिसत आहेत। माध्यमांशी बोलताना भास्कर जाधवांच्या पोटातलं ओठावर आलंच होतं, मात्र वेळीच त्यांनी शब्द गिळले। मात्र काही शब्द दातालाच चिकटल्यानं भास्कर जाधवांच्या राऊतांबद्दलच्या भावना सगळ्या जगाला समजल्या। शेवटी काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून करायच्या नसतात। प्रत्येक गोष्ट हा मीडिया सोडवत नसतो। आम्ही जे घडवायचं असतं
ते रोज सकाळी आम्ही रोज सकाळी उठून अशा पद्धतीने मी मागे घेतो, चुकून तोंडातून गेला. आम्ही तुमच्या समोर आमच्या भूमिका मांडायच्या नसतात. आमचे प्रश्न तुम्ही सोडवणार नाहीयेत. काही जण सोडवतात, काही जण ते प्रश्न चिघळवतात, अर्थाचा अनर्थ कडून ते प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करतात आणि म्हणून ते प्रश्न अक्रॉस द टेबल समोरासमोर बसून सोडवायचे असतात. त्यामुळं माझी भूमिका काय असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेन. नाव न घेता राऊतांनाच खडेबोल सुनावणाऱ्या भास्कर जाधवांचं कौतुक करण्याचा मोह शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आवरला नाही. 2019 सुद्धा जे अपेक्षित होतं, ज्या युतीमध्ये लढले होते त्या युतीचं सत्ता येणं हे क्रम प्राप्त होतं आणि ते आली पाहिजे होतं. ते कोणतेही पक्ष यांच्या बरोबर नसल्यामुळं आज यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे. म्हणून भास्कर जाधवांना किती जरी वाटलं तरी संजय राऊतला हे सर्व काही मान्य नाही. याचं कारणच असं आहे की त्यांना ही शिल्लक राहिलेली उभाटा ही संपवायची. त्याचे राजकीय गुरु कोण आजही त्याला सांगता येणार नाही. मधल्या काळामध्ये त्यांनी सिल्वर ओकला उद्धव साहेबांना फरफटात घेऊन गेलं म्हणलं तरी हरकत नाही. अशा अनेक वेळा त्या सिल्वर ओकला गेले. महापौर पदासाठी कुणी कुणाला पाठिंबा द्यायचा हा तुलनेने दुय्यम मुद्दा आहे. कारण शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंना पाठिंबा काही देणार नाही आणि ठाकरेंची शिवसेना तो मागणारही नाही आणि घेणारही नाही. मूळ प्रश्न हा आहे की बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणती, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची? जनतेला देखील या प्रश्नाचं ठोस उत्तर सापडलेलं दिसत नाहीये. अन्यथा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळा कौल मिळाला नसता. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.